माझी ग्रोथ स्टॉक झाली का, जसं तुमचा क्वेश्चन आहे की सर यामध्ये इन्क्रीमेंट आणि कशा प्रकारची ग्रोथ असेल माझी, बरोबर आहे. सो यामध्ये जी ग्रोथ आहे तुमची, ती ग्रोथ तुम्ही स्वतः जज नाही करू शकत. जसं सरांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ICICI बँकेला एका एम्प्लॉईनी जॉईन केलं, त्यांचं नाव होतं चंदा कोचर, ठीक आहे. आणि त्या MD आणि म्हणजे मेंबर ऑफ बॉडीपर्यंत त्या इंटर झाल्या, बरोबर आहे. तर एवढं इझी नाही आहे की कशा प्रकारे आपण स्टार्ट करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे एक्झॅक्टली, ठीक आहे. सो आता हा जो जॉब आहे हा तुमच्यासाठी किती हेल्पफुल असेल तुमच्या करिअरला ग्रोथ करण्यासाठी, ते आपण डिस्कस करूया, ठीक आहे. हा जो जॉब आहे हा तुम्ही ॲज अ तुमचं करिअर बँकिंगमध्ये स्टार्ट करण्यासाठी जर तुम्ही यामध्ये एंटर केलं तर तुमची ग्रोथ कशा प्रकारे जाणार मी ते तुम्हाला सांगतो आधी. सर माईक मिळेल? तुम्ही कशा प्रकारे वर्क करता, ठीक आहे. सो तुमचं वर्क काय असेल की सर मला टोटली फील्डवर काम असेल का, बरोबर आहे. आपला पहिला क्वेश्चन काय असतो की सर मला सेल्स ऑफिसरचा जॉब आहे का, BD बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हची प्रोफाईल आहे, त्यामध्ये मला वर्क काय करावं लागेल, मी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, सर मला फिरायचं नाही, बरोबर आहे. सो डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युली मार्केटमध्ये असा कोणता जॉब नाही आहे ज्यामध्ये सेल्स नाही आहे. फॉर एक्झाम्पल टीचर जे असतात ते तुम्हाला नॉलेज शेअर करतात, ठीक आहे. स्टुडंट जे आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला पाठवलेलं आहे, तुम्ही जे नॉलेज घेता, बरोबर आहे. मी सध्या जे तुम्हाला पिच करत आहे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक्झॅक्टली सेल्सच आहे, बरोबर आहे. एक न्यूजपेपरवाला न्यूजपेपर सेल करतो, शॉपकीपर असतो तो त्याच्या गुड्स अँड सर्व्हिसेस देतो, बरोबर आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे सेल्समध्येच येतात. फक्त प्रॉब्लेम येतो आपल्या माइंडसेटला की एक्झॅक्टली माइंडसेट तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीला हे करता, बरोबर आहे. सो आपण जर माइंडसेट चेंज केला तर तुम्ही तुमची ग्रोथ जी आहे ती तुम्ही स्वतः जे करू शकता कुठपर्यंत तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट कसं करतो की सर माझे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस काय आहे. तुमचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस जे असतात जसं सरांनी सांगितलं करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, FD राहते, LI म्हणजे त्याला लाईफ इन्शुरन्स म्हणतो आपण, बरोबर आहे. हे तुमचे बँकिंगचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस असतात. सो यामध्ये माझी ग्रोथ कशी असेल आणि मी बिझनेस कसा करायला पाहिजे, बरोबर आहे. तर यामध्ये बिझनेस सिंपल आहे की बहुतांशी जे लीड्स असतात ते बँकेकडून तुम्हाला मिळतात की सर मला डोर टू डोर व्हिजिट करावं लागेल का, मी बिझनेस कसा करायचा, बरोबर आहे. सो मोस्ट ऑफ द लीड जे असतात ते तुम्हाला बँकेकडून मिळतात आणि मोस्ट ऑफ द लीड जे आहेत ते तुमच्या रेफरन्सिंग असतात, काही तुमचा पर्सनल डेटा असतो, या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीवर वर्कआउट करू शकता. क्लिअर आहे पर्यंत, ठीक आहे. आता आपण जे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन होता की सर माझी ग्रोथ आणि कशा प्रकारे असेल. पहिले तुम्ही जॉईन केला ॲज अ BD बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्स ऑफिसर, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही 2 ते 3 वर्ष काम करता, त्यानंतर तुम्ही बनता रिलेशनशिप मॅनेजर, ठीक आहे. सर आता रिलेशनशिप मॅनेजर जसं आपण चंदा कोचर मॅडमचं एक्झाम्पल घेतलं होतं जे ICICI मध्ये जॉईन केलं होतं त्यांनी ॲज अ RM म्हणून, बरोबर आहे. सो ते कुठपर्यंत गेले. सो ते कसं पॉसिबल आहे, त्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट जर असेल तुमचा, म्हणजे तुम्हाला वर्क काय करायचं आहे आणि कशा प्रकारे वर्क करू शकतो आपण मार्केटमध्ये, तर ते तुमची ग्रोथ ठरवते. 6 ते 8 वर्षात तुम्ही BM बनता, ब्रांच मॅनेजर. आणि जसं सरांनी सांगितलं तुम्हाला की 15 ते 20 लाख रुपयाचं त्याचं पॅकेज राहतं ब्रांच मॅनेजर, ठीक आहे. सो हे एवढं सोपं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या मराठी मुलांचा प्रॉब्लेम हा येतो की सर मला माझ्या घराच्या बाजूला जॉब आहे. रिलोकेटसाठी आपण कधी रेडी नसतो. सो तुम्हाला माझं एक सजेशन असेल, जर तुम्ही अशा माइंडसेटने जर काम करत असाल तर तुमच्यासाठी कोणताही जॉब अवेलेबल नसेल मार्केटमध्ये. तुम्ही क्लिअर करून घ्या सध्याच की तुम्हाला जर मार्केटमध्ये जॉब करायचा आहे तर तुम्हाला रिलोकेशनसाठी रेडी राहावं लागेल. माइंडसेट तुमचा बनवावं लागेल की सर मी तर एक मुलगी आहे, मी तर मुलगा आहे, माझ्या घरी मी एकटाच आहे, मला भाऊ बहीण नाही आहे, बरोबर आहे. सर्वात जास्त आपले क्वेश्चन्स असतात किंवा मला माझं घर सोडायचं नाही. मला सांगा, आज सपोज तुम्हाला लोकल अकोला लोकेशन मिळालं, पहिला क्वेश्चन काय नाही, सर्वांचे क्वेश्चन मला माहिती आहे काय असतील मोस्टली की सर मला माझं लोकेशन पाहिजे, बरोबर आहे. आता तुम्हाला अकोला लोकेशन मिळालं, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला अकोला लोकेशन मिळालं, ठीक आहे. आणि अकोला लोकेशन मिळाल्यानंतर त्यानंतरची स्टेप काय, तुम्ही काही दिवस काम केलं, काही दिवस काम केल्यानंतर बँकेला तुमची गरज पडली, बँकेने तुम्हाला ट्रान्सफर दिला नागपूरला, तुम्ही जॉब सोडाल तुमचा. किती लोक तसे तुम्ही जॉब सोडणार, सर सोडणार कोणी, कारण तुमचं जर प्रमोशन होत असेल, तुमची जर ग्रोथ तुम्हाला दिसत असेल तर डेफिनेटली तुम्ही काय करा, रिलोकेट करा नागपूरसाठी, प्रमोशन मिळत आहे तुम्हाला. मग